नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रीमती जागृती महाजनी पुण्यात फर्ग्युसन महाविद्यालय येथे भूगोल या विषयाचं अध्यापन करते। आज आपण प्रकरण 5 म्हणजे द्वितीयक आर्थिक क्रिया या पाठाचा अभ्यास करणार आहोत। या क्रिया काय आहेत, ह्याच्यावरती परिणाम करणारे कोणते घटक आहे ह्याचा आपण आजच्या भागात अभ्यास करणार आहोत एका पीपीटी द्वारे। तर चला आपण त्या भागाचा अभ्यास करूया। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण द्वितीयक आर्थिक क्रिया या पाठाचा अभ्यास करणार आहोत। मागच्या पाठामध्ये किंवा चौथ्या पाठामध्ये आपण प्राथमिक आर्थिक क्रिया ह्याचा अभ्यास केला होता। या पाठात आपण निसर्गातून उत्पादने संपादित करणाऱ्या प्राथमिक व्यवसायांची माहिती घेतली होती, म्हणजे मासेमारी, शेती किंवा खाणकाम या प्रकारच्या आपण आर्थिक क्रियांची माहिती घेतली होती। या संपादित केलेल्या उत्पादनांपैकी काही उत्पादने आपण थेट वापरतो किंवा काही उत्पादनांवर आपल्याला प्रक्रिया करावी लागते। तर जसं प्राथमिक व्यवसायामध्ये आपण जर शेती हा एक व्यवसाय घेतला किंवा आर्थिक क्रिया आपण पाहिली, तर ह्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे आपण उत्पादने जी घेतो ती काही फळे म्हणा किंवा भाज्या आपण ती थेट वापरू शकतो, पण काही उत्पादनांवर आपल्याला प्रक्रिया करावी लागते। मग ह्या प्रक्रिया करण्यासाठी आपण द्वितीयक आर्थिक क्रिया ह्याचा वापर करतो। या ज्या काही प्रक्रिया आहेत ह्यातून आपण टिकाऊ उत्पादन तयार करतो। तर जसं म्हटलं, मागील पाठात आपण निसर्गातून उत्पादन केलेले काही संपादित असे आपण जे वेगवेगळ्या प्रकारची उत्पादने आपण जी पाहिली प्राथमिक व्यवसायात, त्याचे आपण थेट वापर करतो किंवा त्याच्यात आपण काही प्रक्रिया करतो। मग ह्या ज्या प्रक्रिया होतात त्याच्यातून काही टिकाऊ उत्पादने तयार होतात। तर त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारची टिकाऊ उत्पादने आपण वापरात आणू शकतो। ही प्रक्रिया करण्यासाठी प्राथमिक व्यवसायातील उत्पादने कच्चा माल म्हणून वापरली जातात। कच्चा माल म्हणजे रॉ मटेरियल, म्हणजे ह्या वेगवेगळ्या ज्या प्राथमिक प्रक्रिया आहेत, खाणकाम, शेती, मासेमारी, ह्याच्यात जे आपल्याला उत्पादन मिळतं त्याला आपण कच्चा माल किंवा रॉ मटेरियल असं म्हणून आपण ती वापरण्यात आणतो व त्यापासून आपण पक्का माल तयार करतो। तर जो काही कच्चा माल आपल्याला निसर्गातून मिळतोय त्याच्यावरती प्रक्रिया करून आपण त्याचा पक्का माल तयार करतो आणि मग हा पक्का माल पुढे ग्राहकांपर्यंत पुरवला जातो। द्वितीयक व्यवसायांमध्ये कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर होताना मूल्यवर्धन होते, म्हणजे त्याची व्हॅल्यू वाढते, त्याचं मूल्य वाढतं। त्यामुळे या द्वितीयक आर्थिक क्रिया खूप महत्त्वाच्या आहेत एखाद्या देशाच्या किंवा प्रदेशाच्या आर्थिक विकासासाठी। तर आपण काय पाहिलं, द्वितीयक व्यवसायांमध्ये कच्च्या मालाचं म्हणजे रॉ मटेरियलचं पक्क्या मालात आपण रूपांतर करतो किंवा त्याचं आपण व्हॅल्यू वाढवतो, त्याचं मूल्यवर्धन करतो। द्वितीयक व्यवसाय हे प्रामुख्याने प्रक्रिया, उत्पादने व बांधकाम यांच्याशी निगडित असतं। प्रक्रिया म्हणजे आपण जो कच्चा माल आहे आपण त्याच्यावरती प्रोसेसिंग करतो, त्याच्यावरती काही वेगवेगळ्या प्रकारच्या प्रक्रिया करतो, त्याचे उत्पादन, त्याचं प्रोडक्शन घेतो किंवा आपल्याला बांधकाम, कन्स्ट्रक्शन हे देखील द्वितीयक व्यवसायामध्ये आपल्याला ते निगडित असतं। ज्या ठिकाणी कच्च्या मालाचे पक्क्या मालात रूपांतर केले जाते त्या ठिकाणास आपण कारखाना असं म्हणतो। तर ज्या ठिकाणी हा जो कच्चा माल आपल्याला निसर्गातून मिळतोय त्याच्यावरती प्रक्रिया करून उत्पादन घेऊन आपण त्याचं पक्क्या मालात रूपांतर करतोय, जिथे त्याचं मूल्यवर्धन होतंय, त्या ठिकाणाला आपण कारखाना असं म्हणतो। उद्योगाचे स्थानिकीकरण अनेक घटकांवर अवलंबून असते। स्थानिकीकरण म्हणजे लोकेशन। एखादा उद्योगधंदा सुरू करायचा असेल, एखादी इंडस्ट्री आपल्याला कन्स्ट्रक्ट करायची असेल, तर त्याच्या लोकेशनसाठी, स्थानिकीकरणासाठी पुष्कळसे घटक खूप महत्त्वाचे असतात। उद्योग स्थापन करण्यासाठी कच्च्या मालाची गरज असते। सर्वप्रथम कच्चा माल म्हणजे इम्पॉर्टंट रॉ मटेरियल, कच्च्या मालाची गरज असते व हा कच्चा माल कुठून तरी आपण वाहतूक करून आणतो। तर एखाद्या प्रदेशातनं दुसऱ्या प्रदेशात आपण हा कच्चा माल वाहतूक करून आणत असतो। त्यामुळे कच्च्या मालाबरोबर वाहतूक सोयी ह्या पण खूप गरजेच्या असतात, खूप महत्त्वाच्या असतात।
आपल्याला माहित आहे की उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा प्राथमिक आर्थिक क्रियेतून उपलब्ध होतो. मागच्या धड्यामध्ये आपण अभ्यास केलेला आहेच. हा जो माल आहे, कच्चा माल आहे, तो निसर्गातून आपल्याला मिळतो किंवा आपल्या सराउंडिंग मधनं मिळतो. त्यामुळे हा खूप महत्त्वाचा आहे आणि त्या प्रक्रियेला आपण प्राथमिक आर्थिक क्रिया असंही म्हणतो. तर हा जो कच्चा माल आहे तो आपल्याला प्राथमिक आर्थिक क्रियेतून उपलब्ध होत असतो. कच्च्या आणि पक्क्या मालाच्या गुणधर्मानुसार उद्योगांचे स्थान ठरते. तर कच्चा माल आणि पक्का माल, त्याच्यातून जो पक्का माल बनतो त्याचे काही गुणधर्म आहे, काही त्याचे कॅरेक्टरिस्टिक्स असतात. त्या रॉ मटेरियलचे किंवा कच्च्या आणि पक्क्या मालाचे, पक्का माल म्हणजे फिनिश प्रोडक्ट, तर ह्याचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात, काही गुणधर्म असतं. त्याप्रमाणे त्या उद्योगांचे स्थान निश्चित केल्या जाते की त्या प्रकारचा उद्योगधंदा कोणत्या ठिकाणी आपल्याला स्थायिक करायचा आहे. जर उदाहरण पाहिलं तर एखादा साखर उद्योग किंवा साखर कारखाना जर आपण पाहिलं तर त्या साखर कारखान्याला ऊसाची गरज असते. म्हणजे ऊस हा झाला तिकडला कच्चा माल. जवळपास जे काही शेत असेल किंवा शेतीतून आपल्याला हा कच्चा माल वापरता येतो किंवा तो आपल्याला साखर कारखान्यामध्ये गरजेचा असतो. ऊस कापणीनंतर जसा जसा वेळ जातो तसा तसा ऊसाचे वजन कमी होत जाते किंवा वजनात घट होत जाते व त्यातील साखरेचे प्रमाण म्हणजे सुक्रोज, त्याला म्हणतात सुक्रोज कंटेंट, साखरेचे प्रमाण कमी होत जातं. तर ऊस कापणीनंतर एका विशिष्ट वेळेत जर हा ऊस साखर उद्योग किंवा साखर कारखान्यात पोहोचला नाही तर त्याच्यात साखरेचे प्रमाण हे कमी होत जातं. त्यामुळे साखर उत्पादनासाठी त्याची योग्यता कमी होते. म्हणून ऊस कापणीनंतर योग्य वेळेत जवळच्या कारखान्यांना पाठविणे आवश्यक ठरतं किंवा ते खूप आवश्यक असतं. साधारण 24 तासाच्या आत ऊस आपल्याला साखर उद्योग किंवा साखर कारखान्यात पोहोचावा लागतो. त्यामुळे साखर उद्योग हे कच्चा माल उत्पादन क्षेत्राजवळ स्थापित झालेले आपल्याला दिसून येतात. दुसरं उदाहरण घेतलं तर बेकरी उद्योगातील केक. जर ह्या प्रकारचं आपण उदाहरण घेतलं तर केक या पक्क्या मालाचे वजन कच्च्या मालापेक्षा जास्ती आहे, ज्याचा वाहतुकीचा खर्च जास्ती असतो. इथे आता या उदाहरणात केक ह्याच्या पक्क्या मालापेक्षा जो कच्चा माल आहे तो त्याचे वजन जास्ती असतं. त्यामुळे इथे वाहतुकीचा खर्च वाढतो. त्यामुळे अशा प्रकारचा उद्योग हा बाजारपेठेजवळ आपल्याला किंवा मार्केट जवळ आपल्याला हा दिसून येतो. त्यामुळे बेकरी उद्योग बाजारपेठांजवळ स्थापन केलेले आपल्याला दिसून येतात. आता उद्योगांच्या स्थानिकीकरणावर परिणाम करणाऱ्या घटकांना त्यांचा आपण अभ्यास करूया. तर वेगवेगळे प्रकारचे घटक आहेत. काही प्राकृतिक घटक आहेत, काही आर्थिक घटक आपल्याला अभ्यास करायचा आहे, राजकीय घटक आहेत आणि काही इतर घटक आहेत. तर सर्वप्रथम आपण प्राकृतिक घटकांचा अभ्यास करूया. त्याच्यात हवामान हे खूप महत्त्वाचं घटक आहे एखादा उद्योगधंदा किंवा कारखाना उभारण्यासाठी. उद्योगांच्या स्थानिकीकरणासाठी प्रतिकूल हवामान फारसे उपयुक्त नसतं. अत्यंत उष्ण किंवा दमट किंवा कोरड्या हवामानात किंवा जिथे शीत हवामान आहे अशा ठिकाणी औद्योगिक विकास होऊ शकत नाही किंवा त्याची शक्यता नसते. आता उदाहरण जर आपण बघितलं तर भारतातील अति उत्तरेकडील शीत प्रदेश किंवा वायव्य भारतातील उष्ण व कोरडे हवामान जिथे आहे त्या ठिकाणी आपल्याला उद्योगधंद्यांचं स्थानिकीकरण जास्ती प्रमाणात झालेलं किंवा विकसित झालेलं असं दिसून येत नाही. हवामानातील बदलही उद्योगांच्या विकासास अडथळा आणतात. जर उदाहरण पाहिलं तर सतत जे अवर्षण होत राहतं त्यामुळे उद्योगांच्या विकासात अडथळा निर्माण होत असतो. या उलट सुसह्य हवामान उद्योगांच्या विकासास अनुकूल ठरते. उदाहरण, पूर्वी जेव्हा यांत्रिकीकरण फारसे झाले नव्हते किंवा कृत्रिम धाग्यांचा वापर केला जात नव्हता त्यावेळी कापसापासून धागा तयार करण्यासाठी दमट हवामानाची आवश्यकता होती. कारण कोरड्या हवामानात धागा वारंवार तुटत असतो. परिणामतः कापड उद्योगांचे केंद्रीकरण मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र आणि गुजरात किनारपट्टीजवळ झाले होते.
आता कोरड्या हवामानाच्या प्रदेशात कृत्रिमरित्या म्हणजे आर्टिफिशियल, ज्याला आपण म्हणतो आर्टिफिशियल दमटपणा निर्माण करण्याच्या यंत्राचा उपयोग केला जातो, परंतु त्याच्या वापरामुळे उत्पादन खर्चात वाढ होते. दुसरं महत्त्वाचं आहे कच्च्या मालाची उपलब्धता, रॉ मटेरियल ज्याला आपण म्हणतो. कोणताही उद्योगधंदा असेल किंवा कारखाना असेल त्याच्यासाठी कच्चा माल हा खूप महत्त्वाचा असतो. उद्योगांसाठी लागणारा कच्चा माल प्रामुख्याने शेती, खाणकाम, वनांमधून व मासेमारी इत्यादी व्यवसायांमधून मिळवता येतो. हे आपण चौथ्या प्रकरणात आधीच अभ्यास केलेला आहे. यामुळे उद्योगाची स्थाननिश्चिती निसर्गातून उपलब्ध होणाऱ्या कच्च्या मालाच्या स्वरूपावर अवलंबून असते. नाशवंत, अवजड आणि वजनात घट होणारा कच्चा माल यात साखर उद्योग कच्च्या मालाच्या उत्पादन क्षेत्राजवळ स्थापन होताना दिसते. आपण पूर्वी हे उदाहरण पाहिलं आहे. आता जेव्हा आपण कच्चा माल म्हणतो त्याचे काही कॅरेक्टरिस्टिक, काही गुणधर्म जे आपण मगाशी पाहिले, त्याच्यात नाशवंत ज्याला आपण पेरिशेबल म्हणतो, म्हणजे लवकर खराब होतात अशा नाशवंत गोष्टी, काही अवजड गोष्टी किंवा उत्पादनं असतात, कच्चा माल असतो किंवा पक्का माल असतो, आणि काही मालामध्ये, काही कच्च्या मालामध्ये किंवा पक्क्या मालामध्ये वजनात घट होत असते. तर असे हे जे नाशवंत, अवजड आणि वजनात घट होणारे जे उत्पादन असतात ते क्षेत्राजवळ, उत्पादन क्षेत्राजवळ आपल्याला दिसून येतात. जसं आपण ऊस हे उदाहरण पाहिलं होतं. त्याचप्रमाणे जर आपण पाहिलं महाबळेश्वर, नागपूर या परिसरात स्थानिक फळांवर प्रक्रिया करणारे उद्योग स्थापित झालेले आढळून येतात. म्हणजे तिथे ज्या प्रकारची फळे मिळतात त्याच्याप्रमाणे फूड प्रोसेसिंग किंवा फ्रूट प्रोसेसिंग इंडस्ट्रीज ज्याला म्हणतात, अशा प्रकारचे उद्योग स्थापित झालेले आपल्याला दिसून येतात. नाशवंत पदार्थांवर प्रक्रिया त्वरित होणे गरजेचे असते, हे यामागचे महत्त्वाचे कारण आहे. तर नाशवंत जे पदार्थ आहे त्याच्यावरती प्रक्रिया जितक्या लवकर होईल तितके ते टिकाऊ बनतील. म्हणून असे पदार्थ किंवा असा कच्चा माल नेहमी जे उद्योगधंदे आहेत ते कच्च्या मालाच्या स्रोताजवळ आपल्याला आढळून येतात. तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे पाणी आणि वीज पुरवठा. कोणत्याही इंडस्ट्रीला, कोणत्याही कारखान्याला किंवा उद्योगांना पाणी आणि वीज हे खूप महत्त्वाचं कारण आहे किंवा महत्त्वाचा घटक आहे. उद्योगांना शीतकरण, वितळण, धुलाई इत्यादीसाठी भरपूर पाण्याची आवश्यकता असते. वेगवेगळ्या ज्या प्रोसेसेस असतात त्याच्यासाठी पाणी हे खूप महत्त्वाचं असतं कोणत्याही उद्योगासाठी. असे उद्योग नदी किंवा तलाव अशा पाणवठ्याजवळ स्थापन झालेलं आपल्याला आढळून येतं. जिथे भरपूर पाणी आहे, नदी किंवा कालवे किंवा तलाव अशा ठिकाणी जिथे पाण्याचा भरपूर पुरवठा आहे, आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे उद्योग स्थापन झालेले आढळून येतात. कोळसा, खनिज तेल, वीज हे कोणत्याही प्रकारचा उद्योग चालवण्यासाठी अत्यावश्यक ऊर्जा स्रोत आहे. कोळसा हा जड आणि अवजड असल्याने खाण क्षेत्राजवळच आपल्याला आढळून येतो. जड आणि अवजड हे दोन्ही, कोळसा ह्याचं गुणधर्म आहे तो जड पण आहे आणि अवजड पण आहे, हेवी आणि बल्की ज्याला आपण म्हणतो. त्यामुळे कोळसा ह्या खाण क्षेत्राजवळ आपल्याला दिसून येतो. कोळशावर अवलंबित उद्योग स्थापित झालेले आपल्याला आढळून येतात. या उलट लांब अंतरावरून तारा आणि नळमार्गाद्वारे अनुक्रमे वीज व खनिज तेल पुरवठा केला जाऊ शकतो. त्यामुळे या ऊर्जा स्रोतांवर अवलंबून असणारे उद्योग यांच्या स्रोतापासून दूर अंतरावर स्थापन झालेले दिसून येतात. तर लांब अंतरावरून तारांमधनं आपल्याला वीज किंवा नळमार्गाद्वारे आपल्याला पाणी किंवा खनिज तेल ह्याचा पुरवठा केला जातो. त्यामुळे या प्रकारचे उद्योग आपल्याला स्रोतापासून दूर जरी स्थापित असले तरी आपल्याला ते दिसून येतात किंवा आढळून येतात. चौथा महत्त्वाचा घटक आहे कामगार. उद्योगांच्या गरजेनुसार कामगारांची आवश्यकता असते. ज्या प्रकारचा उद्योग असेल, ज्या प्रकारचा कारखाना असेल त्याप्रमाणे कामगार किंवा लेबर हे आपल्याला दिसून येतात. उदाहरण घेतलं तर बांधकाम, खाण उद्योग किंवा कापड उद्योगांना अर्धकुशल कामगारांची आवश्यकता असते.
अन्न प्रक्रिया उद्योग, दागिने बनवणे या उद्योगांना कुशल कामगारांची फार गरज असते. वाढते यांत्रिकीकरण असूनही काही उद्योगांना अजूनही मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता आहे. त्यामुळे उद्योगांच्या शेजारी कामगार वस्ती वाढलेल्या आढळतात. तर वेगवेगळ्या प्रकारचे कामगार असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या कारखान्यांना किंवा उद्योगांना कामगारांची गरज असते. काही कामगार कुशल असतात, काही उद्योगांना कुशल कामगार लागतात, तर काही उद्योगांना अर्धकुशलही कामगार लागू शकतात. त्यामुळे अशा ठिकाणी, अशा उद्योगांच्या ठिकाणी किंवा उद्योग क्षेत्राजवळ आपल्याला कामगार वस्त्या आढळतात किंवा मोठ्या प्रमाणावर दिसून येतात. पाचवा घटक महत्त्वाचा म्हणजे वाहतूक, ट्रान्सपोर्टेशन आपण ज्याला म्हणतो. वाहतुकीचा खर्च आणि वाहतुकीसाठी लागणारा वेळ हे आर्थिक अंतर म्हणून ओळखले जाते. वाहतुकीचा कमी खर्च हा उद्योगांच्या स्थानिकीकरणात महत्त्वाचा घटक आहे. जड अवजड नाशवंत कच्चा तसेच पक्का माल आणि जास्त अंतर असल्यास वाहतुकीचा खर्च जास्ती लागतो. तर एखादा पदार्थ किंवा एखादा माल जड अवजड नाशवंत, कच्चा किंवा पक्का माल जड अवजड नाशवंत असेल आणि स्रोतापासून उद्योगधंदे जर दूर असतील, जास्त अंतरावर असेल, तर वाहतुकीचा खर्च निश्चितच वाढतो. उदाहरण कोळशाची वाहतूक. या उलट जर टिकाऊ व वजनाने हलका कच्चा माल किंवा पक्का माल अतिशय दूर अंतरावर असून देखील किफायतशीर जलमार्गाद्वारे आणता येतो. तर एखादा माल कच्चा किंवा पक्का माल जर हलका असेल, अतिशय टिकाऊ पण असेल आणि जर अंतर दूर असेल, तरीही ह्याचा खर्च वाढत नाही, वाहतुकीचा खर्च वाढत नाही. तो जलमार्गाद्वारे किफायतशीर बनवता येतो. असे उद्योग बंदर किंवा जलवाहतुकीस योग्य अशा जलरूपांजवळ आढळतात. उदाहरण घेतलं तर कापड उद्योग, लगद्याचे लाकूड प्रक्रिया उद्योग इत्यादी. जागा किंवा जमिनीची उपलब्धता हा खूप महत्त्वाचा घटक आहे. कोणत्या ठिकाणी, कोणत्या प्रदेशात आपल्याला एखादा उद्योगधंदा स्थापित करायचा आहे किंवा कारखाना स्थापित करायचा आहे, याच्यासाठी हा घटक खूप महत्त्वाचा ठरतो. उद्योगांच्या निर्मितीसाठी जमिनीच्या उपलब्धतेची मोठ्या प्रमाणात आवश्यकता असते. उद्योग सामान्यतः सपाट मैदानी प्रदेश आणि पुरेशा वाहतूक सुविधा असलेल्या ठिकाणी वसतात. उद्योग उभारणीसाठी मोठ्या क्षेत्राची आवश्यकता असते. पूर्वी शहरी भागाजवळ उद्योगांचे केंद्रीकरण सहज होते, परंतु शहरी भागाजवळ वर्तमान स्थितीमध्ये मोठ्या प्रमाणात जमीन उपलब्ध होत नसल्याने तसेच शहराजवळील जमिनींच्या किमती वाढल्याने ग्रामीण भागात उद्योग स्थापन करण्याकडे अलीकडे कल वाढतो आहे. उदाहरण घेतलं तर पुण्याजवळ चाकण येथे आता आपल्याला दिसेल मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच चिपळूणजवळ लोटे परशुराम या प्रदेशात किंवा या भागात मोठ्या प्रमाणावरती उद्योग स्थापित झालेले दिसून येतात. दुसरा महत्त्वाचा घटक जर आपण पाहिला तर आहे आर्थिक घटक. आता या आर्थिक घटकात पहिलं आहे बाजारपेठ सानिध्य. उत्पादित माल जर बाजारपेठेपर्यंत पोहोचत नसेल तर उत्पादनाची प्रक्रिया पूर्ण निरुपयोगी ठरते. एखाद्या कारखान्यात जर माल तयार झालेला असेल पण जर तो बाजारपेठेपर्यंत, मार्केटपर्यंत जर नसेल पोहोचत, तर त्या उत्पादनाची प्रक्रिया पूर्णपणे वेस्ट जाते किंवा निरुपयोगी होते. उत्पादित वस्तूंचे त्वरित वितरण करण्यासाठी बाजारपेठा नजीक असणे आवश्यक आहे. जवळ असायला पाहिजे, नजीक असायला पाहिजे. उत्पादित वस्तूंचे त्वरित वितरण हे बाजारपेठेवरती खूप अवलंबून असते. त्यामुळे वाहतूक खर्च कमी होण्यास मदत होते. जर बाजारपेठ जवळ असेल तर वाहतुकीचा खर्चही कमी होऊ शकतो. ग्राहकांना स्वस्त दरात वस्तू लवकर मिळू शकतात. नाशवंत आणि अवजड वस्तूंसाठी तयार बाजारपेठा अत्यंत आवश्यक आहे. कधीकधी उत्पादन प्रक्रियेदरम्यान अवजडता किंवा नाजूकपणामध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. अशा परिस्थितीत उद्योग
बाजाराभिमुख म्हणजे ज्याला आपण म्हणतो मार्केट ओरिएंटेड असे होतात. एखादा अवजड किंवा एखादा पदार्थ प्रक्रियेदरम्यान जर अवजड झाला किंवा नाजूक झाला, नाशवंत होऊ लागला, तर अशा परिस्थितीत उद्योग बाजारमुखी हवे म्हणजे मार्केट ओरिएंटेड हवे. जसं आपण मगाशी केक ह्याचं उदाहरण घेतलं, हे तयार उत्पादन कच्च्या मालाच्या तुलनेत जड असतं. त्यामुळे हे उद्योग बाजारपेठेंजवळ असणं खूप महत्त्वाचं आहे किंवा शहराजवळ ह्याची स्थापना झालेली आपल्याला दिसून येते. दुसरा महत्त्वाचा आर्थिक घटक म्हणजे भांडवल. उद्योग स्थापन करण्यासाठी भांडवल किंवा मोठ्या प्रमाणात गुंतवणुकीची आवश्यकता असते. बँकिंग आणि आर्थिक सुविधा जिथे सहजपणे उपलब्ध आहे अशा प्रदेशात उद्योग स्थापित होताना आपल्याला दिसून येतात. वस्तुतः ज्या ठिकाणी उद्योग स्थापन झालेले असतात तिथे आर्थिक सुविधा आकर्षित होतात आणि त्यामुळे तिथे पुन्हा मोठ्या प्रमाणात उद्योग स्थापित होताना आपल्याला दिसतात. तर जिथे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करता येत असेल किंवा भांडवल असेल किंवा बँकिंग आणि आर्थिक सुविधा सहजपणे उपलब्ध असतील त्या प्रदेशामध्ये आणि त्याच्याबरोबर काही प्राकृतिक घटक जर असतील अनुकूल, तर अशा ठिकाणी उद्योग आपल्याला स्थापित झालेले दिसून येतात. उदाहरण पाहिलं तर कोलकाता, चेन्नई, दिल्ली, मुंबई जवळील काही उपनगरे ही औद्योगिक क्षेत्रे इतर शहरांपेक्षा उत्तम बँकिंग आणि आर्थिक सुविधांसाठी ओळखली जातात. सद्यस्थितीत ग्रामीण भागात चांगल्या बँकिंग सुविधांच्या विस्तारामुळे देखील उद्योग आपल्याला स्थापन झालेले दिसून येतात. तर काही ग्रामीण भागातही आता बँकिंग सुविधा आलेल्या आहेत किंवा काही आर्थिक सुविधा सहजपणे उपलब्ध केल्या जात आहेत. त्यामुळे तिथे आपल्याला उद्योग स्थापित झालेले दिसून येतात. राजकीय घटक याच्यामध्ये सर्वप्रथम शासकीय धोरण. शासकीय दृष्टिकोन विचारात घेऊन शासनामार्फत अनेक औद्योगिक धोरणे उद्योगांना प्रोत्साहन देत असतात. आर्थिकदृष्ट्या मागासलेल्या प्रदेशाच्या विकासाचा दृष्टिकोन लक्षात घेऊन तिथे शासन अर्थसहाय्य, जमीन, पाणी आणि वाहतूक व संदेशवहनाच्या सोयी सुविधा उपलब्ध करून देत असतात. इकॉनॉमिक ज्याला आपण म्हणतो की एखादा प्रदेश जर आर्थिकदृष्ट्या मागासलेला आहे त्या ठिकाणी जर शासनाने किंवा त्या प्रदेशाचा जर विकास करायचा असेल तर तिथे अर्थसहाय्य, जमीन, पाणी, वाहतूक, संदेशवहन जर या सगळ्या सुविधा सोयी दिल्या तर तिथे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे औद्योगिक क्षेत्र उभारून येऊ शकतात किंवा दिसतात. अशा प्रदेशामध्ये उद्योग स्थापित करणारे उद्योगपती आणि उद्योजकांना शासन कर सवलत, विपणनासंबंधी सल्ला, आयात आणि निर्यातीसाठी सुविधा देखील प्रदान करत असतात. उदाहरण जर घेतलं, महाराष्ट्र शासनाच्या औद्योगिक धोरणानुसार वर्ग ड व पुढील औद्योगिक क्षेत्रांना अशा प्रकारची सुविधा मिळत असते. या उलट शासकीय धोरणानुसार काही प्रदेशात उद्योगांना प्रोत्साहन दिले जात नाही, तिथे बंदी आणता येते. उदाहरण किनारी प्रदेश, पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील प्रदेश, इथे आपल्याला मोठ्या प्रमाणावरती उद्योगधंदे स्थापित करता येत नाही. विशेष आर्थिक क्षेत्र औद्योगिक उत्पादनासाठी विकसित केल्या जाणाऱ्या अशा क्षेत्रांची किंवा प्रदेशांची स्थापना करण्यास सरकार विशेष प्राधान्य देत असते. भारतात त्यांना विशेष आर्थिक क्षेत्र असं म्हणतात. विशेष आर्थिक क्षेत्र हे विशेषत्वाने निश्चित केलेले भौगोलिक क्षेत्र आहे जे खाजगी क्षेत्र किंवा सार्वजनिक क्षेत्रातील किंवा सार्वजनिक खाजगी भागीदारीने विकसित केले जाऊ शकते. देशात या क्षेत्रांचा विकास विशेषतः निर्यातक्षम उत्पादनाच्या वाढीसाठी केला जातो. उदाहरण जर घेतलं तर सांताक्रूज येथे CEEPZ हा एक मोठा आर्थिक क्षेत्र असा दिसून येतो. इतर घटक जर पाहिलं तर स्थान विभाजन, ज्याला आपण स्प्लिट लोकेशन असं म्हणू शकतो. कधी कधी उत्पादनाचे विविध टप्पे विकेंद्रित केले जातात आणि वाहतूक खर्च कमी करण्यासाठी उत्पादन वेगवेगळ्या ठिकाणी घेतले जाते. उदाहरण भ्रमणध्वनी व मोटर वाहन निर्मिती उद्योग म्हणजे मोबाईल प्रोडक्शन म्हणा किंवा मोटर वाहन प्रोडक्शन म्हणा, निर्मिती हे उद्योग
हे उद्योग बाजारपेठेजवळ स्थित असणे आवश्यक आहे. म्हणूनच यातील विविध उत्पादन घटक वेगवेगळ्या टप्प्यांवर विभाजित करता येतात. उद्योगांना त्यामुळे आर्थिकदृष्ट्या फायदा मिळत असतो. उद्योगांचे केंद्रीकरण. सुविधांच्या उपलब्धतेमुळे एखाद्या प्रदेशात उद्योग स्थापित होतो. या प्रदेशातील सुविधांचा आयता वापर करण्यासाठी संधी लक्षात घेऊन अनुमापी अनुकूलतेच्या तत्वानुसार या प्रदेशात कालांतराने इतरही उद्योग स्थापित होत असतात. त्यामुळे सदर प्रदेशात उद्योगांचे केंद्रीकरण होते. अशा प्रकारे उद्योगांचे केंद्रीकरण झालेल्या प्रदेशात प्राकृतिक, आर्थिक इत्यादी घटकांचा प्रभाव राहत नाही. अशा औद्योगिक प्रदेशाचे वैशिष्ट्य म्हणजे अशा ठिकाणी एकमेकांना पूरक उद्योग स्थापित झालेले आढळून येतात. उदाहरण बघता जगभरात ज्या प्रदेशात लोह पोलाद कारखाने सुरू करण्यात आले होते त्यांच्या आसपास या कारखान्यांच्या पक्क्या मालावर आधारित असणारी भांडी तयार करणे, गाड्यांचे सुटे भाग निर्माण करणे, गाड्यांचे सांगडे निर्मिती इत्यादी या उद्योगांच्या विकासामुळे पुढे मोटर गाड्या निर्मिती, वेष्टीकरण उद्योग, रेल गाड्या निर्मिती, रेल्वे इंजिन निर्मिती हे उद्योगही अशा प्रदेशात स्थापित होताना दिसतात. अशा केंद्रीकरणामुळे नव्याने येणाऱ्या उद्योगांना अनुमापी अनुकूलतेचा फायदा मिळून कमी भांडवलातही जास्ती नफा मिळवता येतो. स्थानमुक्त उद्योग. हे उद्योग संसाधने, उत्पादन, कौशल्य आणि ग्राहक यांच्यावर अवलंबून असतात. हे घटक असंख्य ठिकाणी सहज उपलब्ध होऊ शकतात. या उद्योगात स्थानाचे महत्त्व नसतं. हे उद्योग पूर्वस्थापित होण्याची शक्यता जास्ती असते. या उद्योगांना वाहतूक खर्चामध्ये झालेली घट ही फायदेशीर ठरत असते. उत्पादित मोटर गाड्यांच्या वितरणाच्या सीमा वाढून त्यांच्या नफ्यात वाढ होत असते. तिथेच आंतरजालासारख्या अत्याधुनिक सुविधा, संदेशवहन यांच्यामुळे या उद्योगांच्या स्थानिकीकरणावर कच्च्या मालाचे ठिकाण व बाजारपेठा यांचाही परिणाम होत नसतो. घड्याळ तयार करणे, हिरे तासणे ही या उद्योगाची काही उदाहरणे आहेत. या उद्योगामध्ये पक्का माल किंवा कच्चा माल दोन्हीही वजनाने हलके असतात. त्यांची सहजतेने वाहतूक करता येते. औद्योगिक प्रदेश. उद्योगांचे वितरण हे असमान असते. त्याचे कारण म्हणजे उद्योगांच्या स्थानावर परिणाम करणारे घटक सर्वत्र समान नसते. अनुकूल घटकांमुळे उद्योगधंदे विशिष्ट ठिकाणी केंद्रित होत असतात. उद्योगांचे केंद्रीकरण झालेले क्षेत्र त्याला आपण औद्योगिक क्षेत्र असे म्हणून ओळखतो. आता औद्योगिक क्षेत्राची काही वैशिष्ट्ये आपण पाहणार आहोत. खालीलप्रमाणे आहे. विविध उद्योगांचे एकत्रीकरण म्हणजे ज्याला आपण ॲग्लोमरेशन म्हणतो. म्हणजे एखाद्या ठिकाणी एखाद्या प्रदेशात विविध उद्योगधंदे एकत्रित आलेले आपल्याला दिसून येतात. तर हे एक खूप मोठं वैशिष्ट्य असं औद्योगिक क्षेत्राचं आपल्याला म्हणता येईल. दाट लोकवस्ती, मोठ्या प्रमाणावर कामगार पुरवठा होत असतो. जिथे दाट लोकवस्ती आहे आणि अशा ठिकाणी ज्या प्रदेशात मोठ्या प्रमाणावरती उद्योगधंदे आहे तिथे कामगार पुरवठाही मोठ्या प्रमाणावर होत असतो. कार्यशील लोकसंख्येतील अनेकांना मोठ्या प्रमाणात रोजगार संधी मिळत असते. कार्यशील म्हणजे वर्किंग पॉप्युलेशन जे आपण म्हणतो की अशा ठिकाणी जिथे उद्योगधंदे एकत्रीकरण झालेले आहेत किंवा स्थापित झालेले आहेत अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात रोजगार संधी उपलब्ध होत असते. मोठ्या प्रमाणात बँकिंग आणि ऋण सुविधा, जिथे ज्या ठिकाणी औद्योगिक क्षेत्र तयार झालेले आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पुढे बँकिंग आणि ऋण सुविधा पण तयार होत असतात. वाहतुकीचे आणि दळणवळणाचे मोठे जाळे, तिथे वाहतूक ट्रान्सपोर्टेशन फॅसिलिटीज आपण ज्याला म्हणतो, वाहतुकीचे खूप मोठे जाळे तयार होत असतात. वेगवेगळ्या प्रकारच्या वाहतुकीचे जाळे तिथे तयार होताना आपल्याला दिसतात. आणि संदेशवहनाच्या उत्तम सोयी, कम्युनिकेशन, जिथे ट्रान्सपोर्टेशन पण आहे आणि कम्युनिकेशन पण आहे अशा औद्योगिक क्षेत्राचा विकास लवकरच होत असतो. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या भागात आपण द्वितीयक आर्थिक क्रिया म्हणजे काय, त्याचे कोणकोणते घटक महत्त्वाचे आहेत असा आपण अभ्यास केलेला आहे.
पुढच्या भागामध्ये आपण अजून काही वेगळ्या प्रकारचे घटक अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.